तन्वी गाडीचं बघ हं? ए गाडीत बसणार फोन कर बर का. हो करते. बाय बाय. आपण बोललो आणि खरंच बसल्या की बाई गाडीवर. आज जन्मात पहिल्यांदा कोणी बाई मनुष्य मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसले, ती पण डायरेक्ट बाई. सांभाळ मर्दा. सांगा ना, डोळे बंद केल्यावर तुम्हाला कोण दिसलं? खरंच सांगू, सांगा. ते डोळं बंद केल्यावर मला तुम्ही दिसलात. हा म्हणजे मला माहिती आहे की हे समजा चुकीचं आहे. हा म्हणजे की डोळं बंद केल्यावर माझं जिच्या संग लगीन होणार ती दिसायला पाहिजे ना. व तुम्ही दिसलात. मला माहिती आहे यो रॉंग नंबर आहे ते, पण असं काय होतंय कळना झालंय. सांगावं का कारण? मी तुमच्यात गुंतू लागलीये, तसंच तुमचंही असेल म्हणून मी दिसत असणार. काय करावं की यांनाच यांचं शोधू द्यावं? अहो सांगा की असं काय होतंय. राणाजी थांबा, मी तुम्हाला माझी डायरी देते. ती तुम्ही नक्की नीट वाचा. त्यात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. हा हो तुमची एसटी आली बघा. हो. ओ चला चला. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.